कोर्टाच्या अटीशर्तींचा भंग झाल्यामुळे बाळासाहेब नाहाटा यांना वॉरंट बजावून अटक करण्यात आली होती. मात्र कथित 9 कोटींहून अधिक रकमेच्या अपहाराशी त्यांचा कोणताही संबंध नसल्याचे ॲडव्होकेट राहुल जामदार यांनी पुराव्यानिशी न्यायालयासमोर मांडले. नाहाटा यांनी केलेला 80 लाखांचा व्यवहार हा निव्वळ व्यावसायिक स्वरूपाचा होता. त्यात कोणतेही फसव्या स्कीमचे वा वाढीव परताव्याचे प्रलोभन नव्हते. MPID कायदा गुंतवणूकदारांच्या सुरक्षेसाठी असून न्यायालयानेही हा व्यवहार गुंतवणुकीचा नसून व्यावसायिक असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच उर्वरित रक्कम न्यायालयात जमा करण्याची तयारी नाहाटा यांनी दर्शवल्यामुळे हा फसवणुकीचा प्रकार नसल्याचे ॲडव्होकेट जामदार यांनी स्पष्ट केले. पुण्याच्या डेक्कन पोलीस स्टेशनला जो गुन्हा नोंदवण्यात आला तर हा गुन्हा 2025 मधलाच आहे आणि या गुन्ह्यामध्ये जरी अपहाराची रक्कम मोठी असली 9 कोटी प्लस ती रक्कम आहे, परंतु त्याच्यामध्ये बाळासाहेब उर्फ प्रवीण कुमार नाहाटा यांचा जो त्या गुन्ह्यातला सहभाग किंवा या गुन्ह्यातील एकूण रकमेपैकी बाळासाहेब नाहाटा यांच्यावरती कोर्टाच्या जामीन अर्जाच्या निमित्ताने केवळ आणि केवळ फक्त 80 लाख रुपयाची रक्कम ही त्यांच्या खात्यावरती फिर्यादी यांच्या खात्यातून ट्रान्सफर झालेली होती आणि सदर रकमेच्या अगेन्स्ट त्यांनी जे काही त्या ठिकाणी कोर्टाला अंडरटेकिंग दिलं, जी काही आम्ही त्याच्यामध्ये गुन्ह्याची पूर्ण जे कथानक सरकारी पक्षातर्फे मांडण्यात आलं होतं त्या सर्व तथ्यांना खोडून आम्ही तत्कालीन मेहरबान न्यायाधीशांना हे पटवून देण्यामध्ये यशस्वी झालो होतो की ह्या इतर अपहारातील रकमेचा आणि प्रवीण कुमार नाहाटा यांचा तुर्तातुर्त काही संबंध नाही. सदर युक्तिवादाला गृहीत धरून तत्कालीन मेहरबान न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला होता आणि त्या आदेशामध्ये मेहरबान न्यायालयाने 80 लाख रुपयाची रक्कम जमा करायला सांगितली होती. त्यातील काही रक्कम ही त्यांनी त्यावेळेसच जमा केली होती. 23 लाख रुपयापर्यंतची रक्कम त्यांच्याकडून जमा झाली होती आणि उर्वरित रक्कम जमा करण्यासाठी न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर करताना मुदतही दिलेली होती. आता ज्यावेळेस त्यांना परवा अटक झाली तर ही अटक त्या जामीन आदेशामध्ये कोर्टाने त्यांना जे काही निर्बंध लादले होते, ज्या काही अटी शर्ती लादल्या होत्या त्याचा भंग झाल्यामुळे आणि कोर्टाच्या सुनावणीच्या वेळेस ते कोर्टामध्ये उपस्थित राहू शकले नाही म्हणून त्यांच्या विरोधात वॉरंट बजावण्यात आलेलं होतं, म्हणून ती अटक झालेली आहे. मात्र जी काही चर्चा चालू होती 9 कोटीपेक्षा जास्त रकमेचा अपहार त्यांनी केलेला आहे वगैरे, तर त्याच्यामध्ये काही तथ्य नाही अशी आम्ही बाजू या ठिकाणी मांडलेली की ही जी काही 80 लाखाची रक्कम आहे ही कुठल्याही प्रकारच्या कुठल्याही फसव्या स्कीमच्या अंडर प्रवीण कुमार नाहाटा यांनी की मी तुम्हाला वाढीव मोबदला देतो वगैरे असं कुठलंही प्रलोभन त्या ठिकाणी न देता ती रक्कम जी त्यांच्या खात्यावरती आली होती ते त्यांचं बिझनेस ट्रान्झॅक्शन होतं. लोकक्रांती न्यूज करिता किशोर मत्से, श्रीगोंदा.